Friends, welcome to our channel Information Technology. I am Jagtap SV from Krishna Mahavidyalaya Retre Budruk. Today we learn about ordered and unordered list. So let's start with intro. So welcome. Today we learn ordered list or numbered list. Then the tag OL defines an ordered list. An ordered list can be numerical or alphabetical. This is just like an unordered list, but the elements are displayed in number format. The browser works out the numbering or alphabetical scheme by default 1, 2, 3, 4 or A, B, C, D are used. तर तुम्हाला एखादी लिस्ट बनवायची असेल, आता तुम्ही दुकानात गेला असेल, दुकानात गेल्यानंतर साहित्य तुम्ही खरेदी करणार आहात, त्याची पहिल्यांदा लिस्ट बनवता. मग ती लिस्ट बनवताना तुम्ही आकडे टाकता 1, 2, 3 किंवा ABC असे आकडे टाकतात. तर आता ही अशी लिस्ट आपल्याला लिस्ट टॅगचे ॲट्रिब्यूट किंवा लिस्ट टॅग वापरून ह्या लिस्ट कशा बनवायच्या ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आता ॲट्रिब्यूट्स ऑफ टॅग OL टॅग म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट. तर याचे ॲट्रिब्यूट आहेत 2 प्रकारचे आणि व्हॅल्यूज अँड डिस्क्रिप्शन. आता फर्स्ट टाईप ॲट्रिब्यूट आहे. आता ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर टॅगसोबत जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं ॲट्रिब्यूट. आता टाईप व्हॅल्यू काय आहे, टाईप ॲट्रिब्यूट काय आहे. दिस इज यूज्ड टू गिव्ह डिफरंट बुलेट्स फॉर डिफरंट लिस्ट आयटम्स. म्हणजे जेव्हा तुम्ही नंबरिंग देता 1, 2, 3 लिस्ट करताना, तेव्हा हा टाईप ॲट्रिब्यूट वापरला जातो. द टाईप ॲट्रिब्यूट स्पेसिफाईड इन OL टॅग इज ओव्हरड्रिवन बाय टाईप स्पेसिफाईड इन LI टॅग. LI म्हणजे लिस्ट टॅग. लिस्ट बनवायची असेल तर त्याच्यासोबत टाईपसोबत LI तुमचा टॅग पण येणार आहे. आता ह्याची माहिती पाहू. ॲट्रिब्यूटचं नाव आहे टाईप. व्हॅल्यूज त्याच्यासोबत काय येणार, 1 A 1 म्हणजे नंबरिंग येणार, 1 to 0 म्हणजे यामध्ये 1, 2, 3 असं नंबरिंग येणार. त्याच्यानंतर ए म्हणजे काय, तर अल्फाबेटिकल येणार, ABCD असं. आता कॅपिटल I आणि स्मॉल I, यामध्ये कॅपिटल I म्हणजे कॅपिटलायझेशन पण यात तुम्ही नंबरिंग अल्फाबेटिक वापरू शकता आणि स्मॉल लेटर पण अल्फाबेटिकल वापरू शकता व्हॅल्यूज म्हणून. आता याचं डिस्क्रिप्शन पहा. 1 इज डिफॉल्ट व्हॅल्यू अँड अदर व्हॅल्यू स्पेसिफाय द नंबरिंग टाईप फॉर द युज्ड आयटम्स. जर तुम्ही लिस्ट करताना नंबरिंग दिलं नसेल तर बाय डिफॉल्ट तो 1च कन्सिडर करतो, किंवा अल्फाबेटिकल वापरला असेल टाईप तर A पासून तो कन्सिडर करतो पुढं. देन नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे रिव्हर्स्ड व्हॅल्यू त्याची रिव्हर्स्डच. दिस ॲट्रिब्यूट स्पेसिफाय दॅट द आयटम्स ऑफ द लिस्ट आर स्पेसिफाईड इन द रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे उलट्या क्रमांकानं ही लिस्ट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नंबरची एक कॉलेजमध्ये ॲडमिशन केले असतील किंवा एखादं तुम्हाला उलट्या क्रमांकाने नंबर डिस्प्ले करून दाखवायचे असतील तर त्यावेळी हा रिव्हर्स्ड ॲट्रिब्यूट वापरायचा. ह्याच्यामुळं काय होतं, जर 5 क्रमांक घेतले असतील तुम्ही किंवा अल्फाबेटिकलमधले A to Z मधले काही अल्फाबेटिकल घेतले असतील तर ते उलट्या क्रमांकाने लावायचे असतील तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही रिव्हर्स्ड ॲट्रिब्यूट OL टॅगसोबत वापरू शकता. ठीक आहे. तर यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहू की प्रत्यक्षामध्ये OL टॅग कसा वापरला जातो. टॅग डॉग टाईप HTML, देन टॅग क्लोज, देन टॅग HTML, देन टॅग बॉडी, देन टॅग H3 लिस्ट ऑफ टॉपिक्स H3 टॅग क्लोज. आता हेडिंग इथं घेतलेलं आहे H3 हेडिंग, हे मिडल हेडिंग आहे लिस्ट ऑफ टॉपिक्स. देन नेक्स्ट टॅग OL. आता OL टॅग, UL टॅग, लिस्ट टॅग हे सगळे टॅग बॉडी टॅगमध्येच वापरले जातात नेहमी.
आणि पुढे पहा, आता आपल्याला लिस्ट बनवायची आहे. त्यासाठी LI नावाचा एक टॅग वापरलेला आहे OL टॅगसोबत. टॅग LI बेसिक ऑफ IT, देन LI टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग ओपन टॅग LI HTML5 क्लोज टॅग LI. देन नेक्स्ट टॅग LI PostgreSQL टॅग क्लोज टॅग LI लिस्ट टॅग आहे. तर देन OL टॅग क्लोज. आता इथं तुमची लिस्ट संपलेली आहे. ज्या ठिकाणी लिस्ट संपेल त्या ठिकाणी OL टॅग क्लोज करायचा. देन नेक्स्ट पहा, H3 हेडिंग टॅग वापरलेला आहे. ओपन टॅग H3 लिस्ट ऑफ टॉपिक स्टार्ट विथ सेरीज 15. देन H3 टॅग क्लोज. आता या ठिकाणी हे हेडिंग वापरलेलं आहे. देन नेक्स्ट टॅग OL स्टार्ट इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा 15 डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता या ठिकाणी जो स्टार्ट वापरलेला आहे तो ॲट्रिब्यूट आहे टाईप टॅगचा. तर स्टार्ट कशासाठी वापरलेला आहे, तर तुम्हाला 1 ते 50 असे नंबर डिस्प्ले करायचे, त्यासाठी हा टॅग वापरलेला ॲट्रिब्यूट वापरलेला आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट टॅग LI बेसिक ऑफ IT टॅग LI क्लोज. देन टॅग LI HTML5 देन टॅग LI क्लोज LI फॉर लिस्ट. देन टॅग LI PostgreSQL LI टॅग क्लोज. देन OL टॅग क्लोज. देन बॉडी टॅग क्लोज अँड देन HTML टॅग क्लोज. आता या ठिकाणी तुम्ही इथं प्रोग्राम संपलेला आहे. आता 2 वेळा OL टॅग घेतलेला आहे या प्रोग्राममध्ये, त्यामुळं तुमची लिस्ट ही 2 प्रकारची डिस्प्ले झालेली दिसेल. पहिल्या लिस्टला हेडिंग दिलेलं आहे लिस्ट ऑफ टॉपिक्स, वर नाव येणार आणि त्याच्याखाली जे लिस्टमध्ये येणार बेसिक ऑफ IT HTML5 PostgreSQL. देन दुसरी लिस्ट घेतलेली आहे लिस्ट ऑफ टॉपिक स्टार्ट विथ सेरीज 15. आता इथं स्टार्ट ॲट्रिब्यूट घेतलेला आहे OL टॅगसोबत. मग या ठिकाणी तुम्हाला ही सेरीज डिस्प्ले करून दाखवली जाईल बेसिक ऑफ IT HTML5 PostgreSQL. आता या पद्धतीनं ही तुमची लिस्ट डिस्प्ले झालेली दिसेल. त्या आउटपुटमध्ये पाहू आपण. पहा आउटपुट या प्रोग्रामचं. पहिल्यांदा लिस्ट ऑफ टॉपिक्स दिलेला आहे. देन 1 2 3 बेसिक ऑफ IT HTML5 PostgreSQL. त्याच्यानंतर पुढं आहे लिस्ट ऑफ टॉपिक स्टार्ट विथ सेरीज 15. आता 50 पासून जी पुढची सेरीज सुरू होते त्याप्रमाणे ही लिस्ट तुम्हाला डिस्प्ले झालेली दिसेल. आता या ठिकाणी तुम्ही 100 पासून जर सेरीज घेतली तर 100 पासूनचे पुढचे अंक ती सेरीज लिस्ट काउंट करणार. देन नेक्स्ट एक्झाम्पल एक पाहू. दुसरं टॅग डॉक टाईप HTML देन HTML टॅग देन टॅग बॉडी देन टॅग H3 लिस्ट ऑफ टॉपिक्स इन रिव्हर्स सिक्वेन्स. आता या ठिकाणी H3 टॅग क्लोज होते. आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये म्हणजे उलट्या क्रमांकानं आपण लिस्ट कशी क्रिएट करायची ती या प्रोग्राममधून तुम्हाला समजेल. देन टॅग OL रिव्हर्स्ड टॅग. आता OL टॅगसोबत रिव्हर्स्ड हा शब्द वापरलेला आहे. रिव्हर्स्ड हा OL टॅगचा ॲट्रिब्यूट आहे. देन लिस्ट टॅग वापरलेला आहे LI लिस्ट टॅग बेसिक ऑफ IT देन लिस्ट टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग LI HTML5 देन LI टॅग क्लोज. देन नेक्स्ट LI टॅग PostgreSQL देन LI टॅग क्लोज. आता हे देन टॅग OL क्लोज आणि देन बॉडी टॅग क्लोज आणि देन HTML टॅग क्लोज. हा सिम्पल HTMLचा प्रोग्राम आहे. हा .htmlच्या एक्सटेन्शननं सेव्ह करायचा आणि राईट क्लिक ओपन विथ ब्राउझर म्हणायचा. आपोआप तुम्हाला आउटपुट दाखवलं जाईल. आता या आउटपुटमध्ये तुम्हाला 3च तुम्ही लिस्टमध्ये आयटम घेतलेले आहेत आणि हे रिव्हर्स ऑर्डरनं तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं आहे. आउटपुट पहा या प्रोग्रामचं. बघा लिस्ट ऑफ टॉपिक्स इन रिव्हर्स ऑर्डर. त्यामध्ये पहिलं जे तुम्ही टेक्स्ट दिलेलं आहे बेसिक ऑफ IT ह्याला 3 नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर HTML5 टेक्स्ट वापरलेला आहे लिस्टमध्ये, ह्याला 2 नंबरिंग आलेलं आहे आणि
थर्ड नंबरचं पोस्टग्रेल SQL वापरलेलं आहे, त्याला 1 नंबरचं आहे. तर हे अशा या पद्धतीनं रिव्हर्स ऑर्डरमध्ये सिक्वेन्समध्ये तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं जातं लिस्टमध्ये नंबरिंग. देन नेक्स्ट अनऑर्डर्ड लिस्ट, त्यालाच काय म्हणायचं, बुलेटेड लिस्ट. आता बुलेटेड लिस्टमध्ये काय येतं, तर ह्याच्यामध्ये नंबरिंग पण घेतात, अल्फाबेटिकल पण घेतात, किंवा डॉट, स्टार, चेकबॉक्स असतात, हे सर्कल असतात, यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता, म्हणून त्याला काय म्हणायचं, बुलेटेड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय तर बघा, an unordered list created using the tag UL and each list item starts with the tag li. आता UL ओपन आणि क्लोज या टॅगचा वापर करून तुम्ही ही लिस्ट क्रिएट करू शकता. आता पहा, द एलिमेंट ऑफ अन ऑर्डर्ड लिस्ट अनऑर्डर्ड लिस्ट आर युजली डिस्प्लेड ॲज अ सेरीज ऑफ बुलेट पॉईंट्स. यामध्ये बुलेट पॉईंटची काय डिस्प्ले करून दाखवली जाते तुम्हाला, सेरीज. अन ऑर्डर्ड लिस्ट कंटेन्ड बिटवीन टॅग UL. देन द लिस्ट आयटम्स इन अनऑर्डर्ड लिस्ट आर मार्क्ड विथ बुलेट्स, स्मॉल ब्लॅक्स सर्कल्स किंवा बाय डिफॉल्ट असे डिस्प्ले करून दाखवलं जातं. देन नेक्स्ट एक्झाम्पल पाहू या प्रोग्रॅमचं, या टाईपचं अनऑर्डर्ड लिस्टचं. टॅग डॉक्युमेंट टाईप HTML टॅग क्लोज, देन HTML टॅग, देन नेक्स्ट टॅग हेड, देन टॅग टायटल, एक्झाम्पल ऑफ HTML अनऑर्डर्ड लिस्ट, देन टायटल टॅग क्लोज, देन हेड टॅग क्लोज. हा सिम्पल HTMLचा प्रोग्रॅम आहे. देन नेक्स्ट टॅग बॉडी, टॅग H3 नाव हेडिंग घेतलेला आहे, टॅग H3 HTML अनऑर्डर्ड लिस्ट, देन H3 टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग UL. आता UL टॅग कशासाठी वापरतो आपण, अनऑर्डर्ड लिस्टसाठी, आणि OL टॅग ऑर्डर्ड लिस्टसाठी. देन नेक्स्ट टॅग LI बेसिक ऑफ IT, देन LI टॅग क्लोज. आता लिस्ट तुम्हाला करायची आहे तयार, म्हणून तुम्ही LI टॅग वापरलेला आहे. देन नेक्स्ट टॅग LI HTML5, देन टॅग LI क्लोज. देन नेक्स्ट टॅग LI PostgreSQL, देन लिस्ट टॅग क्लोज. देन नेक्स्ट टॅग UL क्लोज. आता या ठिकाणी तुम्हाला एवढेच आयटम दाखवायचे आहेत, ह्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही लिस्टमध्ये आयटम देऊ शकता, आणि ज्या ठिकाणी आयटम तुमचे संपलेले आहे त्या ठिकाणी तो टॅग क्लोज करायचा. देन बॉडी टॅग क्लोज, देन HTML टॅग क्लोज. आता या ठिकाणी हा प्रोग्राम तुमचा संपलेला आहे. आता ह्याचा आउटपुट पहा बघा, HTML अनऑर्डर्ड लिस्ट हे आपण काय दिलेलं आहे, हेडिंग दिलेलं आहे H3 नावाचं, ते वर डिस्प्ले झालेलं आहे, आणि बेसिक ऑफ IT HTML5 PostgreSQL. आता इथं आपण नंबर दिलेत का लिस्टमध्ये, नाही दिलेले. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये काय कन्सिडर केलं जातं, तर सेरीज ऑफ बुलेट पॉईंट्स. मग यामध्ये डिस्क दाखवले जातात, सर्कल दाखवले जातात, स्क्वेअर दाखवले जातात, स्टार दाखवले जातात, असे वेगवेगळ्या प्रकारचे साईन वापरले जातात. देन नेक्स्ट पहा, ॲट्रिब्यूट्स ऑफ UL टॅग. UL टॅगमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता. ॲट्रिब्यूट्स, व्हॅल्यूज अँड डिस्क्रिप्शन. आता पहा, टाईप हा ॲट्रिब्यूट आहे, सेम OL टॅगसारखाच आहे, पण टाईप OL टॅगमध्ये तुम्ही नंबर आणि अल्फाबेटिकल कन्सिडर करू शकता, पण ह्याच्या विरुद्ध UL टॅग म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट टॅगमध्ये डिस्क, सर्कल, स्क्वेअर अशा पद्धतीनं बुलेट्सच्या स्टाईल तुम्ही यूज करू शकता. आता ह्या स्टाईल तुम्ही CSS मध्ये सुद्धा यूज करू शकता, ठीक आहे. इन्स्टेड ऑफ टाईप ॲट्रिब्यूट इन HTML5, टाईप ॲट्रिब्यूट इज सपोर्टेड बाय प्रिव्हियस व्हर्जन ऑफ HTMLचं प्रिव्हियस व्हर्जन आहे टाईप ॲट्रिब्यूट. देन पहा, त्याच्या व्हॅल्यू कशा आपण वापरणार आहोत, स्टाईल इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा लिस्ट स्टाईल डॅश टाईप कोलन डिस्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता स्टाईल CSS स्टाईलमध्ये तुम्हाला हा ॲट्रिब्यूट वापरायचा आहे लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी, तर त्याच्यासोबत हे या प्रकारचे व्हॅल्यू तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल पहा,
टॅग UL स्टाईल इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा लिस्ट स्टाईल टाईप कोलन डिस्क. ठीक आहे, तर इथं टाईप ॲट्रिब्यूट वापरलेला आहे आणि लिस्ट स्टाईल ही प्रॉपर्टी आहे, त्याच्यासोबत टाईप हा ॲट्रिब्यूट शब्द आहे आणि कोलनच्या पुढं डिस्क आहे ती त्याची व्हॅल्यू आहे. देन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. ह्याच्यामुळं काय होतं, तर सेट द लिस्ट आयटम मार्कर टू ए बुलेट डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट बुलेट तुम्हाला इथं दाखवले जातील. डिस्क म्हणजे ठळक गोल असतो. देन नेक्स्ट पहा एक्झाम्पल. दुसरं काय वापरू शकता, सेम सर्कल, सेम टाईप स्टाईल वापरू शकता. त्या ठिकाणी टाईप फक्त चेंज करायचं, त्या ठिकाणी सर्कल वापरायचं. आता या सर्कल वापरल्यामुळं काय होतं, तर सेट द लिस्ट आयटम मार्कर टू ए सर्कल. मग प्रत्येक लिस्टमधल्या आयटमला तुम्हाला सर्कलचा मार्क दिसणार आहे. देन नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ UL टॅग फॉर स्क्वेअरसाठी. तर जे काही तुम्ही लिस्टमध्ये आयटम घेतलेले आहे त्याचं मार्किंग स्क्वेअर टाईपनं, स्क्वेअर बुलेट टाईपनं दाखवलं जाईल. देन नेक्स्ट एक्झाम्पल. UL टॅग स्टाईल इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा लिस्ट स्टाईल टाईप कोलन नन. आता ह्या ठिकाणी नन वापरलेला आहे. द लिस्ट आयटम विल नॉट बी मार्कड. नन वापरल्यामुळं तिथं त्या ठिकाणी कोणतंही बुलेटचं साईन येणार नाही. ओन्ली डिस्प्ले लिस्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवली जाईल. ठीक आहे, हे आहेत ॲट्रिब्यूट अनऑर्डर्ड लिस्टचे. देन नेक्स्ट डेफिनेशन लिस्ट. आता डेफिनेशन लिस्टमध्ये काय येतं पहा. टू डिफाईन ए डेफिनेशन लिस्ट टॅग DL इज युजड. DL टॅग यूज केला जातो डेफिनेशन लिस्टमध्ये. You can create items in definition list with the tag DT and tag DD tags. असे या दोन प्रकारचे टॅग वापरून तुम्ही डेफिनेशन लिस्ट क्रिएट करू शकता. द टॅग DT is used to define the term, whereas the tag DD tag is used to define the टर्म्स डेफिनेशन. म्हणजे टर्म डिफाईन, ओन्ली टर्म डिफाईन करायची असेल तर DT टॅग वापरायचा आणि टर्मची डेफिनेशन डिफाईन करायची असेल तर त्यासाठी DD टॅग वापरायचा. आता हे टॅग कसे वापरायचे ते पहा. आपण एक एक्झाम्पल पाहू प्रोग्राममध्ये प्रत्यक्षात हे कसे वापरलेले आहेत. टॅग डॉक टाईप HTML, देन HTML टॅग, देन हेड टॅग, then tag title definition list title tag close, then head tag close, then next tag body, then tag h3 example of HTML definition list, then h3 tag close. आता हे हेडिंग टॅग वापरलेला आहे. then next tag DL, then tag DT, tag B WEB web, देन टॅग B क्लोज, देन टॅग DT क्लोज. आता इथं पहा DT कसा वापरलेला आहे आणि त्याच्यासोबत टॅग B म्हणजे बोल्ड. आता पुढं वेब शब्द लिहिलेला आहे. हा वेब शब्द तुम्हाला बोल्ड दाखवला जाईल. ठीक आहे. देन नेक्स्ट DT टॅग कशासाठी वापरायचा, तर डेफिनेशनसाठी वापरायचा आणि DD टॅग पुढं पहा. टॅग DD द पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट कंटेन्स वेबसाईट अँड वेब पेजेस, देन DD टॅग क्लोज आणि DT. देन नेक्स्ट DT टॅग B HTML टॅग B क्लोज, देन टॅग DT क्लोज. आता DD टॅग कशासाठी वापरायचं आहे, तर डेफिनेशन तुम्हाला दाखवले जाईल. कशाची, तर डेटाची डेफिनेशन DD टॅगनं दाखवली जाते आणि DT टॅग फक्त डेटा डिफाईन करण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट आता या ठिकाणी HTMLचं टेक्स्ट तुम्हाला बोल्ड दाखवलं जाईल कारण इथं आपण बोल्ड टॅग वापरलेला आहे. देन टॅग DD ए मार्कअप लँग्वेज क्रिएटिंग वेब पेज, देन DD टॅग क्लोज. आता या ठिकाणी हे टेक्स्टसुद्धा तुम्हाला डेटा डेफिनेशन म्हणून वापरलेलं आहे. देन नेक्स्ट टॅग DT टॅग B CSS, देन टॅग B क्लोज, देन टॅग DT क्लोज. आता या ठिकाणी CSS हा शब्द तुम्हाला बोल्ड दाखवला जाईल डेटा टाईपमध्ये. देन
tag dd, a technology to make HTML look better, then dd tag close, then next tag dl close. आता या ठिकाणी डेटा डेफिनेशनची लिस्ट संपलेली आहे, त्या ठिकाणी तुमचा डेटा dl टॅग क्लोज होणार. देन नेक्स्ट टॅग बॉडी क्लोज होणार, देन टॅग HTML क्लोज होणार. या ठिकाणी तुमचा प्रोग्राम संपलेला आहे आणि हा प्रोग्राम सेव्ह करताना .html एक्सटेन्शन द्यायचा. तर ह्याचं आउटपुट पहा एक्झाम्पल ऑफ HTML डेफिनेशन लिस्ट H3 हेडिंग वापरलेला आहे. पहा आता वेब नावाचा शब्द तुम्हाला बोल्ड दिसतोय आणि त्याच्या खाली द पार्ट ऑफ द इंटरनेट दॅट कंटेन्स वेबसाईट अँड वेब पेजेस हे टेक्स्ट बोल्डमध्ये दिसत नाही, तिथं आपण बोल्ड टॅग वापरलेला नाही. देन HTML शब्द आहे तो बोल्ड टॅगमध्ये वापरलेला आहे. त्याच्यानंतर हे मार्कअप लँग्वेज फॉर क्रिएटिंग वेब पेज हे सिम्पल टेक्स्ट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर CSS हा शब्द बोल्ड दाखवलेला आहे आणि ए टेक्नॉलॉजी टू मेक HTML बुक लेटर बेटर हे शब्द ही जी टेक्स्ट आहे ती तुम्हाला सिम्पलमध्ये दाखवलेलं आहे. आता जे बोल्डमध्ये दाखवलेलं आहे ते काय आहे तर डेफिनेशन लिस्ट आणि पुढचे जे टेक्स्ट आहेत द पार्ट ऑफ इंटरनेट, ए मार्कअप लँग्वेज, ए टेक्नॉलॉजी हे काय आहे तर डेटा डेफिनेशन. म्हणजे वेब जो शब्द दिलेला आहे त्या वेब शब्दाबद्दल अधिक माहिती खाली दाखवलेली आहे. ठीक आहे, म्हणून वेब शब्द ठळक दाखवलेला आहे आणि खालचा शब्द ठळक दाखवलेला नाही, सिम्पल म्हणजे त्या शब्दाबद्दलची ती माहिती आहे. या पद्धतीनं तुम्ही डेफिनेशन लिस्टमध्ये डी आणि DT टॅग यूज करू शकता. देन नेक्स्ट नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्ट कशासाठी वापरायची तर जास्त एकामध्ये एक लिस्ट तुम्हाला दाखवायची असतील ग्रॉसरीच्या वगैरे. आता मॉलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली असतील किंवा एखाद्या मॉलमध्ये काही वस्तूंची खरेदी केली असेल तर ते त्यांच्या मालाच्या लिस्ट ठरलेल्या असतात. नेक्स्ट पॉईंट नेस्टेड लिस्ट विदिन अनादर लिस्ट, आयदर ऑर्डर लिस्ट और अनऑर्डर्ड लिस्ट इज कॉल्ड नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्ट कशी क्रिएट करायची ते आपण एका एक्झाम्पल पाहू. सिंगल लेवल नेस्टेड लिस्ट. पहिल्यांदा सुरुवातीला एक सिंगल नेस्टेड लिस्ट कशी असते ते आपण या प्रोग्राममध्ये पाहू. फर्स्ट टॅग डॉक टाईप HTML, देन टॅग HTML, देन टॅग हेड, देन टॅग टायटल एक्झाम्पल ऑफ HTML नेस्टेड लिस्ट, देन टायटल टॅग क्लोज, देन हेड टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग बॉडी टॅग H3 HTML नेस्टेड लिस्ट, देन H3 टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग OL म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट, टॅग LI इंट्रोडक्शन टू IT ऑफ IT, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट LI टॅग इंट्रोडक्शन टू DBMS LI टॅग क्लोज, देन टॅग UL स्टाईल इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा लिस्ट स्टाईल टाईप कोलन सर्कल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. देन आता पहा या ठिकाणी ऑर्डर आणि अनऑर्डर लिस्ट या दोन्ही लिस्ट एकात एक कशा वापरायच्या ते वापरलेले आहे ते पहा. आता UL स्टाईल टॅग वापरलेला आहे, त्याच्यामध्ये लिस्ट स्टाईल आहे, त्याचा ॲट्रिब्यूट टाईप आणि सर्कल काय वापरलेला आहे बुलेट वापरलेला आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट टॅग LI इन डेफिनेशन ऑफ DBMS, देन LI टॅग क्लोज, नेक्स्ट टॅग LI ॲप्लिकेशन्स ऑफ DBMS LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट LI टॅग ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग UL. या ठिकाणी अनऑर्डर लिस्ट तुमची संपलेली आहे, त्या ठिकाणी तुमचे UL टॅग क्लोज झालेला आहे. देन नेक्स्ट टॅग LI पोस्टग्रिल टॅग LI क्लोज, देन नेक्स्ट टॅग OL क्लोज, बॉडी टॅग क्लोज अँड HTML टॅग क्लोज. आता OL टॅग सुरुवातीला वापरलेला आहे तो सर्वात शेवटी क्लोज करायचा आणि त्याच्यानंतर बॉडी आणि HTML टॅग क्लोज करायचा. देन नेक्स्ट आउटपुट पहा या प्रोग्रामचं. नेस्टेड लिस्ट कशी वापरलेली आहे HTML नेस्टेड लिस्ट. आता फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू IT, सेकंड इंट्रोडक्शन टू DBMS. आता हे
ऑर्डर लिस्ट आहे, त्यामुळं ह्याला नंबरिंग आलेलं आहे 1 2 आणि खाली थर्डचं आहे PostgreSQL. आता इंट्रोडक्शन टू DBMS याच्यामध्ये अनऑर्डर्ड लिस्ट वापरलेली आहे, त्यामुळे इथं आपण सर्कल नावाचा बुलेट घेतलेला आहे, तो तुम्हाला डिफाईन करून दाखवलेला आहे. बघा डिस्प्ले करून दाखवलेला आहे. यामध्ये 3 टेक्स्ट घेतलेले आहे, डेफिनेशन ऑफ DBMS, ॲप्लिकेशन्स ऑफ DBMS अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ DBMS. अशा प्रकारे ही नेस्टेड लिस्ट असते. ठीक आहे. यानंतर पाहू मल्टीलेवल लिस्ट. मल्टीलेवल लिस्ट कशी वापरायची, कशी तयार करायची. टॅग डॉट टाईप HTML, देन HTML टॅग, देन हेड टॅग, टायटल टॅग, नेस्टेड लिस्ट, टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, देन नेक्स्ट बॉडी टॅग, देन टॅग H3, मल्टीलेवल लिस्ट, नेस्टेड लिस्ट, देन H3 टॅग क्लोज, देन UL टॅग. UL टॅग म्हणजे अनऑर्डर्ड लिस्टचा टॅग आहे. टॅग LI डेली कॉम्प्युटिंग, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग LI वेब डिझायनिंग, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट OL टॅग ऑर्डर्ड लिस्टचा टॅग वापरलेला आहे. देन नेक्स्ट टॅग LI HTML5 LI टॅग क्लोज. ही लिस्ट आहे ती आपण दाखवणार आहे OL टॅगमध्ये. यामध्ये तुम्हाला नंबरिंग डिस्प्ले करून दाखवलं जाईल आणि अनऑर्डरमध्ये आता बाय डिफॉल्ट बुलेट दाखवले जातात तिथं नंबरच्या ऐवजी. देन LI टॅग हायपरलिंक, देन टॅग LI क्लोज, देन नेक्स्ट LI टॅग इन्सर्टिंग इमेज, LI टॅग क्लोज, देन OL टॅग क्लोज. या ठिकाणी OLचा टॅग संपलेला आहे, त्यामुळं OL टॅग इथं क्लोज झालेला आहे. देन नेक्स्ट LI टॅग जावास्क्रिप्ट, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग UL स्टाईल इक्वल टू, इथं स्टाईल वापरलेली आहे कशामध्ये तर अनऑर्डर्ड लिस्टमध्ये. ठीक आहे. आणि त्याचा टाईप कोणता वापरलेला आहे सर्कल. देन LI टॅग कंडिशनल स्ट्रक्चर, LI टॅग क्लोज, देन UL टॅग स्टाईल इक्वल टू लिस्ट स्टाईल टाईप कोलन स्क्वेअर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज, देन LI टॅग इफ स्टेटमेंट, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट टॅग LI if else स्टेटमेंट, LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट LI टॅग केस स्टेटमेंट, देन LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट UL टॅग क्लोज. तर या ठिकाणी UL टॅग तुमचा संपलेला आहे. तर यामध्ये UL टॅगमध्ये जे काही स्टाईल वापरलेल्या आहेत त्या आता यामध्ये पहिली जावास्क्रिप्टच्या नंतर UL टॅग वापरलेला आहे. यामध्ये सर्कलचा टाईप वापरलेला आहे. त्यामध्ये कंडिशनल स्ट्रक्चर या शब्दाला सर्कलचं बुलेट दाखवलं जाईल. त्याच्यानंतर दुसरा UL स्टाईल वापरला आहे पहा इफ स्टेटमेंट, ही लिस्टमधलं वापरलेलं आहे इफ एल्स स्टेटमेंट, केस स्टेटमेंट. तर या ठिकाणी स्क्वेअरचा टाईप तुम्ही स्क्वेअर ही व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळं ती स्क्वेअरमध्ये हे लिस्ट तुम्हाला डिस्प्ले करून दाखवली जाईल बुलेटमध्ये. देन टॅग LI लूप स्टेटमेंट, LI टॅग क्लोज, देन नेक्स्ट UL टॅग क्लोज. ठीक आहे. तर याच्यानंतर टॅग UL क्लोज, देन नेक्स्ट टॅग बॉडी क्लोज, देन HTML क्लोज. या ठिकाणी प्रोग्राम संपलेला आहे. हा प्रोग्राम .html एक्सटेन्शन देऊन तुम्ही सेव्ह करू शकता. आउटपुट पहा या प्रोग्रामचा. पहा मल्टीलेवल लिस्ट, नेस्टेड लिस्ट. यामध्ये पहा पहिल्यांदा डेली कॉम्प्युटिंग वेब डिझायनिंग याला बुलेट दाखवलेलं आहे, ही अनऑर्डर्ड लिस्ट आहे. त्याच्यानंतर 1 2 3 यामध्ये जे टेक्स्ट वापरलेले आहेत ती OL टॅग म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट आहे. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट बुलेटमध्ये आहे. त्याच्यानंतर कंडिशनल स्ट्रक्चरमध्ये 3 स्टेटमेंट वापरलेले आहेत, 3 टेक्स्ट घेतलेले आहेत. त्याला आपण स्क्वेअर नावाची व्हॅल्यू घेतलेली आहे, मग ती स्क्वेअर व्हॅल्यू बुलेटची दाखवलेली आहे. त्याच्यानंतर लूप स्टेटमेंट ह्यालासुद्धा सर्कल घेतलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीनं ही तुमची मल्टीलेवलची लिस्ट डिस्प्ले होईल. ठीक आहे. या ठिकाणी आजचा हे व्हिडिओ संपलेला आहे. यानंतरचा पुढचा व्हिडिओ पुढचा पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्प्ले करून दाखवलं जाईल. थँक्यू.